मी तुमचा लाडका अमोल एटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सरांचं स्वागत आहे. भावानं तर रानातनं गावाकडे निघालोय बघा, कारण की आज जरा आपल्याला पोहायला जायचं होतं. गावात आल्यानंतर मग एकदम फास्टात मध्ये नेट निघालो बघा आता मरोड्याला. बाकीचे काय पोरं पुढे गेलती त्यात आम्हालाच नेमका उशीर झालता बघा. नंतर ना मग इथे येऊन पोहोचलो तर यांची गाडी तुम्ही बघू शकता बघा पलीकडची. इथं आपले धन्नो लावले ना, आता नेट निघालो बघा हिरीकडं. तेवढ्यात गोट्याने खात केला. तर चला म्हणलं आता हिरीचं पाणी बघूया. आपण जेव्हा येत होतो तेव्हा पाणी कमी होतं. तर भावानं तुम्ही विहिरीचं पाणी बघू शकताय, भरपूर आता वर आलेलं आहे. आपलं तर काय पोवायचं झाले तेवढ्यात आम्ही गावाकडे निघालतो आणि वाटत थांबून काय इलन चिंच तोडाल ते बघा. बघू शकता तुम्ही. यांना चिचा पडायला एक बांबू कुठल्या गावलेला काय की त्याला दमच नाही बघा. सोन्या गप बसून बसून नंतर ना गोट्याला भांडून बांबू घेतला आणि ह्यानं चिचा पडायला तर चालू केलं. काय सांगायचं भावानो, कवशीर ज्या गोष्टीसाठी प्रयत्न चालू होता ती गोष्ट आपल्या हातात आलीच बघा. आणि तिकडे पण उडून गेलत्या, तीच आणायला गेलता त्यानं. मोरड्यावरनं आल्यावर त्याला गावात सोडलं. तिथनं परत आता एकदम फास्टात मध्ये मी रानात चाललोय. आल्यानंतर मग हरभऱ्याच्या ढिगावर ही पाल झाकून घ्यायचं होतं बघा. हे 2-4 दिवस झालं पाऊस एक पिडालत. 2-3 दिवस हे 2-3 दिवस काय पाऊस, ह्या पावसाच्या वैतागामुळे आपल्या हरभऱ्याचे रास एक राहिले भावानो. काय सांगायचं तुम्हाला, पाल बिल काय त्या ढिगाऱ्यावर आता व्यवस्थित झाकून झालेलं आहे आपलं. मग नंतर ना आपल्या आता परत ना ड्युटी जॉईन केलो. मग तेवढा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.